सांगू इच्छितो की सर्वांच्या सहकार्यामुळे माझ्या मुलीचं हे MBBS एक क्रॅक झालेलं आहे आणि मी समाजाचा अत्यंत ऋणी आहे आणि जे माझं मित्रपरिवार आहे ज्यांनी मला सर्वांनी सहकार्य केलं त्याच्यामुळंच मी माझ्या मुलीला पुढचं शिक्षण देऊ शकलो. हो, मी खूप आनंदी आहे. माझ्या वडिलांच्या कष्टांचं आज फळ मिळालं. खरोखर नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 म्हणजेच आपली बातमी. निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार, ही बातमी आहे विदर्भातील दारवा तालुक्यातील बंजारा समाजातील गरीब कुटुंबातील कुमारी द्रोणाक्षी अर्जुन जाधव हिने MBBS साठी घेतली गगन भरारी. सदर वृत्त असे की द्रोणाक्षी हिचा नुकताच नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये द्रोणाक्षी जाधव हिने 581 गुण मिळवून मेरिट मध्ये पास झाली असून तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. खासदार संजय देशमुख व मंत्री संजय राठोड यांनीही तिचे अभिनंदन केले असून तिचा MBBS साठी नंबर लागला आहे. द्रोणाक्षी हिने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की मी शिक्षण घेत असताना आई वडील गरीब असून ते कुठेही कमी पडले नाही. पाहुयात आमचे प्रतिनिधी रामदेव जाधव यांनी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. चला तर पाहूया. नमस्कार, मी आलो आहे गोपालनगरमध्ये. द्रोणाक्षी अर्जुन जाधव, राहणार खुपगाव, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. खरोखर गोपालनगरमध्ये त्यांच्या घरी आलो आहे मी. माझ्यासोबत त्याची आई, त्याचे पप्पा, ती द्रोणाक्षीसुद्धा आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या जीवनचरित्रासंदर्भात. एक विशेष म्हणजे बंजारा समाजातून MBBSला क्वालिफाय होऊन खरोखर MBBSला आता ॲडमिशन होणार आहे. एक बंजारा समाजातून एक ऊर्जा, एक तरुणीला खरोखर ऊर्जा मिळत आणि हा संदेश अख्ख्या महाराष्ट्रात जाईल. या संदर्भात तिचे पप्पा आणि तिची मम्मी आणि ती स्वतः द्रोणाक्षी माझ्यासोबत आहे. आपण जाणून घेऊया की त्याच्या शैक्षणिक जीवनाबद्दल काय संदर्भ आहे ते. बेटा, तुझं नाव काय? द्रोणाक्षी अर्जुन जाधव. काय सांगशील बेटा, MBBSला तुझा नंबर लागला त्याबद्दल समाजाला काय संदेश देशील? बोल बेटा. मी समाजाला आभारी आहे. बेटा, तुझं प्राथमिक शिक्षण कुठं झालं सांगशील का? माझं लिटिल बर्ड स्कूलमध्ये दारवामध्ये. 10वी आणि 12वीपर्यंत शिक्षण कुठं झालं तुझं? माझं 10वीपर्यंत इथेच झालं दारवामध्ये लिटिल बर्ड स्कूलला आणि 11-12ला मी नेरला होती. अच्छा. ज्युनियर. काय वाटतं बेटा, MBBSला तू क्वालिफाय झाली आणि खरोखर एका गरीब कुटुंबातून तुझं सिलेक्शन झालं, त्याबद्दल तुला असं आनंद वगैरे काही व्यक्त करून दाखवशील का? हो, मी खूप आनंदी आहे. माझ्या वडिलांच्या कष्टांचं आज फळ मिळालं. खरोखर द्रोणाक्षी आज त्याच्या पप्पाचं खरोखर गुणगान करता माझ्यासोबत त्याचे पप्पासुद्धा आहे. आपण त्याच्या पप्पाकडून सुद्धा आपण जाणून घेऊ की द्रोणाक्षीच्या शैक्षणिक जीवनाबद्दल. भाऊ, आपलं नाव काय? अर्जुन सीताराम जाधव. भाऊ, तुमची मुलगी द्रोणाक्षी MBBSला क्वालिफाय झाली, या संदर्भात तुम्ही दर्शकांना काही सांगाल का? मी दर्शकाला एवढंच सांगू इच्छितो की सर्वांच्या सहकार्यामुळे माझ्या मुलीचं हे MBBS एक क्रॅक झालेलं आहे आणि मी समाजाचा अत्यंत ऋणी आहे आणि जे माझं मित्रपरिवार आहे ज्यांनी मला सर्वांनी सहकार्य केलं त्याच्यामुळंच मी माझ्या मुलीला पुढचं शिक्षण देऊ शकलो. त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. भाऊ, आपण जे संघर्षमय गरीब कुटुंबात, खुपगाव एक दारव्यापासून 8-10 किलोमीटर अंतरावर गाव आहे, एक गरीब कुटुंबातून आपलं वैवाहिक, शैक्षणिक, सामाजिक जीवन घटना आपल्या खुपगावमध्ये झाली आणि खरोखर काय एम होता की आपल्या मुलीला आपण MBBSला टाकण्याचा, या संदर्भ सांगाल का? मी अत्यंत गरीब कुटुंबातला व्यक्ती आहे. मला राहण्यासुद्धा पण घर नव्हतं, पण गावकऱ्यांनी, समाजाने मला त्या गावात मी सरपंच बनवलं. सरपंच बनले असताना मी 15 ऑगस्टच्या दिवशी मी भाषण दिलं. त्यावेळेस त्याची माझी मुलगी रडत होती. त्याच दिवशी मी मुलीला घेऊन शिक्षणासाठी दारवा येथे आलो आणि 15 ऑगस्टच्याच दिवशी माझ्या मुलीनं MBBS
हे क्रॅक केलं आणि 15 ऑगस्टच्या दिवशीच माझ्या मुलीचं शैक्षणिक प्रवेश मिळाला. त्याच्याबद्दल मी गावकऱ्याचा आणि परिवाराचा अत्यंत ऋणी आहे. अर्जुन भाऊ, खरोखर मुलगी एक फंक्शन असेल, लग्न असेल, कुठं बर्थडे असेल, असं आमच्या माहितीनुसार आम्हाला समजलं की तिची मम्मी जर कोणत्या बर्थला लग्नाला वगैरे जात असेल तर ती द्रोणाक्षी म्हणत होती की आई मी तुझ्यासोबत येत नाही, मला अभ्यास करावा लागते. या संदर्भात काही बोलाल का? अत्यंत बरोबर आहे. तिचं एकच लक्ष होतं का आपल्याला उच्च शिक्षणाला जाऊन वैद्यकीय शिक्षणातले आपण प्रवेश आपण मिळवलाच पाहिजे. ही तिची पूर्वीपासूनच सुरुवातीपासून इच्छा होती. इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केले. धन्यवाद. माझ्यासोबत त्याचे पप्पा होते, आता त्याची मम्मी आहे. मी साधा प्रश्न विचारतो त्याच्या मम्मीला, खरोखर आपण अशा मुलीची आई झाल्या की तुमचं समाजात नाव आहे, याबद्दल आपल्या मुलीबद्दल 2 शब्द काही बोलू इच्छिता का? माझी मुलगी माझा गर्व आहे आणि तेच सगळं काही आहे माझ्यासाठी. धन्यवाद. हे होते द्रोणाक्षीचे वडील आणि आई. आणि द्रोणाक्षी खरोखर बंजारा समाजातून आज द्रोणाक्षीसारख्या एक रणरागिणी निर्माण झाल्या, त्याचा संदेश आहे. तिचं सांगणं आहे की भविष्यात बंजारा समाजातूनच नाही तर इतर समाजातूनही मुलं मुली MBBS MPSC UPSC क्रॅश करावं, हीच माझ्याकडून, माझ्या परिवर्तन चॅनल करून, माझ्या संपादकाकडून शुभेच्छा द्रोणाक्षीला. कॅमेरामन हरिश्चंद्र चव्हाणसह मी रामधन जाधव, परिवर्तन 24 न्यूज, तालुका प्रतिनिधी दारवा.